नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या माझ्या चॅनलवर आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर थंबनेलवरनं तुमका समजलाच असत आजचा विषय काय होतो. तर आत्ता ॲक्च्युली मी मुंबईत आहे, पण गावी असताना व्हिडिओ केलेली. तर ती व्हिडिओ आज मी टाकते. तेव्हा पेरणी सुरुवात झालेली आणि आता मध्यंतरी तुमका माहिती आहे की पाऊसच पडत नव्हतो. मग सगळे जी काय पेरणी केलेली होती त्याला मग असे तोटी लावून किंवा पाईपान किंवा आपली जी फवारणीची मशीन असतं त्यांना सगळे शिपणा करत होते. तर आम्ही जे आता आम्ही हे केलं म्हणजे मी आता तुमचा व्हिडिओ टाकणार आहे. ते आमचं एक असं एकच कोपरो असो स्क्वेअर, काय बोलतात तुम्ही तुमच्या इकडे काय बोलतात, आमच्या इकडे दळो बोलतात, कोपरो बोलतात. तर तो आता तिकडे आम्ही आता हे करणार आहोत काय आपला तूर तूर. तर ती मी तुमका दाखवणार आहे व्हिडिओ, पुढे बघा आणि दैविक आता खालना बोंबाटा. चला तर मग पुढे. हे इकडे दोन दळे फिरून झाले, 2 3 1 4. ते नाही तो पायपा जागी बुतूर दांडो अरे. हं? आणि इकडे हे चालू आहे, नांगरणी चालू आहे ट्रॅक्टर. हे बघा. आणि मी सगळा करून होईपर्यंत जवळजवळ इकडे सगळा झालेला नांगरून, म्हणजे लोक म्हणजे घरातलीच आमची सगळी. तर त्यांचा नांगरून वगैरे झाला आणि आम्ही इकडे हे आमचे तोंडगळे हो आणि होय. तर इकडे आम्ही तुरडा आपण जे खाता तर ते पेरणार आहोत, ते आणि भेंडे वगैरे. हे बघा आता सगळा इकडनं इकडे पावसानं मळप केला ना. पप्पा आत्ताच दिले ते बघा. ही जी रानं असतात ती काढूची लागतात. भाजावळ केलेली होती पण तेवढं काय त्याचा इफेक्ट पडलं नाही. म्हणजे ही करतात प्रॉपर करतात तसे केलेले नव्हते, पातेर हाणून टाकून फक्त दगवलेलं होतं. ह्या दिवसात कसा होता माहिती आहे, म्हणजे तेव्हा आम्ही सकाळी सकाळी जाऊन नांगरू का, आणि नांगरताना नांगरून झाला की म्हणजे जवळजवळ 7 वाजता आम्ही शेतात होतो, सकाळी 7 वाजता. आणि त्याच्यानंतर मग आई वगैरे घरनं भाकरी दुपारचं जेवण असं म्हणजे 9:30-10 वाजेपर्यंत शेतात येतो. तर मग ती येईल की मग भाकरी खावची अशी बांधावर बसून. हे बाकी हे बांध दिसतात ना, तर त्याच्यावर बसून भाकरी खावते. तर ते एक जुने आठवणी होते. आणि तेव्हाची एक मजा होती म्हणजे नांगर होते, नांगर बैल होते. आता काय ट्रॅक्टर, तुमचा आवाज येतो तसा. तर ट्रॅक्टर होते. बघूया आता पुढे काय काय करतो. आणि एक विषय काय माहिती आहे, ट्रॅक्टरान ढिपळं येत नाही. ढिपळं म्हणजे काय, मातीचे असे जे गट्टे मोठे मोठे येतात ते तेवढे जास्त मोठे येत नाही. म्हणजे ह्या जमिनीचे येत नाही वाटतं, माझं काय तेवढी आयडिया नाही. तर इकडे भात पेरलेला आहे बघा, हे दिसतं. म्हणजे याच्यावर अगोदर आमच्याकडे गुट्टा म्हणजे अशी एक पडी असतात, त्याच्यावर बारक्या पोरक्याक बसवीत आणि मग ती वडीत. मग त्या एवढा सगळा झाकलेला झाकून जाय भात वगैरे जा काय पेरलेला असतात. तर आता काय असं कुदीन किंवा खुरपणा असता त्यांना सारखा करतात आणि हे करतात. ह्या यांचे काहीतरी गप्पा गोष्टी चालल्यात, बघूया. आले दाबे. मी इलंय आमच्या मित्राकडे, शंकराकडे इलंय. हो माझा मित्र एकदम. आता या नांगरून झाल्यावर माका तू नांगरून देणारच ना माझं दळ. हां ठीक आहे चालेल. तर हे बघा, म्हणजे हे लहान पाळ होतं वाटतं आणि मोठे पाळ असतात म्हणजे आपले काय मळे शेती असता किंवा खाडीच्या बाजूची शेती असता मळे, तर ते का मोठे पाळ असतात वाटतं, असं माझा अंदाज. हे लहानच वाटतं. हे लहान पाळत ना, मोठे पाळत हे. अच्छा हे मोठे पाळत आणि याच्यापेक्षा लहान असतात ते. म्हणजे हे असे काय बर्डाची जमीन असता किंवा ही असता अशी जमीन असतात त्याच्यासाठी वापरले जातात. पण हे आता त्यांना मोठे हे लावला ना, पाळ लावला ना.
फाळ काढून घेऊन येलास. तर ही अशी राणा दिसतात ती पप्पाने केलेली होती. आणि या एवढा रान होता या दळ्यात सगळा एवढा सगळा कार्यक्रम. आता तुम्ही थांबतास की म्हणून तो लय किलो होतं ना. बघू दिसलो तर मग हे करा माका सांगा मी येतोय मग त्याका बोलून ठेवा जरा हे करू का. हां फोन ते का ऐकूक जाणार नाही ट्रॅक्टर आता का ऐकूक जायचं आता ते झाडू आपले जाणार. तर इकडचं काम झालेलं आता मागा घरी जाऊन जेवणाच्या तयारीक लागायचं. सगळी काळी माती. काय आता ह्याच पाणी बघा ही टाकी भरून ही टाकी भरली आहे आणि इकडनं वाहता आता टाकी. हे बघा पावसात का सगळ्यांकडेच पाणी असतं म्हणा. तर आता येऊन हे बघा सकाळी इकडनं नांगरून गेलेले आणि पप्पाने सांगितलं आणि काही जाणार नसेल तर जरा ये. तर आता ह्याच्यात आम्ही तूर पेरतात तूर. पप्पा इकडनं तोर टाकीत येतात आणि नाही बघा हे असे चरी पाडत जाते कुठे. सगळं आता थोड्या दिवसात हिरवागार दिसत मस्त. आणि ती आमची अंगणवाडी समोर दिसत आहे. मी शाळेत असताना माका एक कविता होती ती आता आठवली म्हणजे काय हेच असे शाळेचे नवीन दिवस चालू झाले होते आणि आमका शिक्षकाने सांगितलेलं की ह्या कवितेका तुम्ही चाल लावून घेऊन यावा घरनं. म्हणजे चाल लावून हे करा ज्याची माका त्या चाल चांगली वाटत ते आपण त्या कवितेका लावू आणि रोज आपण माझं जेव्हा पिरियड असेल त्यावेळी आपण बोलू. तर ती कविता बहिणाबाई चौधरी त्यांचीच होती. तर नाव बिव काय चुकलं असलं तर माफ करा. तर ती कविता अशी होती की धरत्रीच्या कुशीमध्ये बियाणं निजले वरे पसरली माती जशी शाल पांघरावी बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे. आणि त्याच्या पुढचा माका काय आठवत नाही कारण ती माका वाटतं मी 6वी 7वीत की 8वीत असताना ही कविता होती. तर अशा प्रकारे ती आता ह्या वातावरणात म्हणजे ह्या पेरणीच्या टायमाक माका आठवण झाली. आणि ह्या वातावरण असं असतं आत्ता आपल्याला वाटतं की शेती करेनसारखी पण तेव्हा शाळेत असताना आम्ही मुद्दाम लवकर जाऊ शाळेत की त्या तर सकाळी कामाक घेऊन जातात म्हणून घरचे. परत संध्याकाळी शाळा सुटली की मस्तपैकी रांगत टाईमपास करीत येऊ की त्या तर परत काहीतरी सामान घरी रवलेला असला तर त्या शेतात घेऊन जायचा आणि मग ते परत कामं करूक लावणार. ह्या विचारानं आम्ही शाळेत नाही येताना पण टाईमपास करीत हळूहळू आरामात. तर ही तेव्हाची मजा असा. पण आता आपल्याला वाटतं की शेती करावी. गाव असतं आणि त्याच्यात शेती असली तर मग अजून भारी वाटेल जीवन जगल्यासारखं आहे. आता चर पाडून झालेत पप्पाने ते तोरीचे दाणे पण टाकला नाही बियाणा टाकला नाही आणि आता सगळा प्लेन तरी जाऊचा म्हणजे जे मगाशी चरी मारलेले होते
ते आता असे कुदीन किंवा पायान प्लेन करीत जाणार, म्हणजे डाकून हे करणार, डाकणार त्यांना माती. चला हे बघा, हे अशा प्रकारे पाय मारून त्यांना आता पूर्ण हे करून घेणार, डाकून घेणार, झाकून घेणार माती. इकडे सगळा झाला आणि आता ह्यो एक खाली एक जण नांगरताना दिसतं आपल्याला ट्रॅक्टर. अजून तिकडे पण थोडे दिसतात, दोघे चौघेजण. तिकडे आमचा खेळाचा मैदान आहे, क्रिकेट. तर अशा प्रकारे हे आता झाकून झाला, एवढेच आता 2-3 मग वाटतं हे लाईनी रोवले, 3-4 लाईनी आहेत, ते झाले की मग झाला. तर आजचं वेदर बघा संध्याकाळचं.